नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवली आहे घरगुती अशी भरवा मिरची। तर बघू शकता तुम्ही किती चमचमीत अशी झाली आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बनवूया भरवा मिरची। त्यासाठी आपल्याला ढोबळी मिरची बेसन, शेंगदाणे, धने, जिरे आणि थोडी सोप आणि लसूण। तर धने आणि सोप आणि जिरे आणि लसूण आपण थोडा जाडसर असा मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आणि याच्यामध्ये मी थोडी लाल मिरची टाकली होती, सुकी मिरची, आणि बेसन छान असं खरपूस रंगावर आपण भाजून घेणार आहे, म्हणजे कच्चं नाही राहिलं पाहिजे। थोडं तेल टाकलं आहे, जास्त तेल नाही टाकायचं, आणि कोरडंच असं भाजून घ्यायचं। बघू शकता तुम्ही लालसर छान खमंग असं भाजून घ्यायचं बेसन। आणि थोडे खोबरं आणि थोडे शेंगदाणे जे होते ते पण भाजून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे। आणि मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि मधातून चीर मारून घ्यायची। यातल्या आपण बिया पण काढू शकतो, पण मी काही काढल्या नाही आहेत, बघू शकता। आणि जे आपण वाटण केलं होतं ते टाकून द्यायचं आणि थोडे ते जे सगळं साहित्य एकत्र करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडं तिखट आणि आमचूर पावडर टाकली आहे, हे सगळं मिक्स करायचं। आणि एका लिंबाचा रस टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली, आणि हे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे, गच्च असं भरून घ्यायचं। बघू शकता तुम्ही। आणि हे कढईमध्ये थोडं तेल टाकून झाकून ठेवून एक 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं। छान असे परतून परतून घ्यायच्या आणि छान अशा भाजून घ्यायच्या। बघू शकता कमी तेलात आणि लवकरच अशा ह्या मिरच्या तयार होतात। तर ही मिरची पोळीसोबत आणि वरण भातासोबत खूप छान लागते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसह। धन्यवाद।